तुमची ग्रीन टी। अथर्वचा ताप उतरला आता? तुम्ही काल रात्री औषध आणून दिलं ना तर बरं वाटलं त्याला। हॅलो, हा बाबा। हा बरं झालं तुम्ही फोन केला ते। हा मी फोन करणारच होते तुम्हाला। हा नाही, अथर्वची तब्येत काल खराब होती ना। हा नाही आता बरं आहे। यांनी काल औषध आणली ना तर आता बरं वाटते त्याला। हो नाही, ताप उतरला ना। आणि एक आनंदाची बातमी आहे, यांना काल प्रमोशन मिळालं ना। आहे कुठले तरी कोणतं नंतर हा सिनियर मॅनेजर। हो आहे ना। हो हा बोला यांच्याशीच। हो आहे। हॅलो बाबा। हा नाही बाबा, मी कळवणारच होतो। हो हो थँक्यू बाबा। ठेवा ठेवा। नाही तुम्हाला नाही बाबा, नाही तुम्हाला नाही म्हणालो ते। बाबा ऐका ना, ते आईशी जरा नंतर बोलू का? आता थोडं गडबडीत आहे ना, ऑफिसला निघालोय। सो हो बाबा। माझ्या प्रमोशन विषयी बाबांना सांगायची काय गरज होती? मी नसतं सांगितलं तुझ्या ना पोटात काही राहतच नाही। काऊन राहील? त्यांनी त्यांच्या पोटाला चिमटा देऊन तुम्हाला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलं। तुम्ही पण खूप कष्ट करून राहिले, पण ते तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले म्हणूनच की नाही। मग आता एवढं मोठं प्रमोशन झालं तुमचं तर त्यांना सांगायला नको? उद्या आपला अथर्व मोठा झाला, त्याला प्रमोशन मिळालं आणि त्यांनी सांगितलंच नाही तर? मला तर बाप्पा बहुत खुशी होऊन राहिली त्यांना सांगून। तुझी खुशी तुझ्यापर्यंत असते। पुढच्या वेळेला माझ्या घरच्यांशी बोलताना आधी मला विचारायचं। आलं लक्षात? मी काय म्हणून राहिले? आता काय आणखी? तुझ्या दादा वहिनीलाही फोन करायचे प्रमोशन मिळालं म्हणून? कायचं काय बोलता तुम्ही? आता कशाला? नंतर करीन ना त्यांना। मी काय बोलते? ते नाही, अथर्वला बरं नाही, लवकर घरी या ना। बघू जरासा ताप आहे त्याला, वाढला तर फोन कर, येतो। आओ लावू का? असाच लावू ना। आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं।
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.